नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाटक साहित्य प्रकार परिचय या पाठाचा अभ्यास करत असताना आज आपण नाटक साहित्य प्रकाराचे वेगळेपण नेमके काय आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. पान नंबर 62 व 63 वरून बघूया. नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण. मानवाने मनोरंजनासाठी, आत्मिक समाधानासाठी ललित कलांचे विश्व निर्माण केले. ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातून प्रकट झाल्या. त्यामुळे नाटक हा साहित्य प्रकार विषयांच्या दृष्टीने समृद्ध होत गेला. ज्ञान आणि मनोरंजन याबरोबरच प्रेक्षक स्वतःच्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नाते जोडत असतो. त्यामुळे त्याला ते आपलेसे वाटते. कथा, कादंबरी, नाटक या सर्वच साहित्य प्रकारात समाजाची समकालीन चित्रे रेखाटण्याचे सामर्थ्य असते. परंतु कथा, कादंबरी, कविता यांपेक्षा नाटक हा साहित्य प्रकार निराळा आहे. बाकीचे साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश होतो. कथा आणि कादंबऱ्यांमध्ये फक्त लेखक आणि वाचक हे 2 घटक असतात. पण नाटकामध्ये मात्र लेखकाचे शब्द नट संवादांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकातील कालमानदृष्ट्या पहिले नाटक. एक सरळ पौराणिक गोष्ट सांगणारे हे नाटक 1843 सालचे. त्याचप्रमाणे 1855 साली महात्मा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न ही लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्यामुळे ललित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशे अशा अनेक कला महाराष्ट्रात नांदत होत्या, ज्या नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरल्या. संगीत नाटक. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले. भाषा सौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहज सोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड तयार केला. त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण इथपर्यंतच्या भागाचाच अभ्यास करणार आहोत. आता पाठाचे विस्तृत वर्णन आपण बघूया. नाटक साहित्य प्रकाराचे वेगळेपण. उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन हे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात पोषक ठरक असते. रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा जर विचार केला तर मानवाचं जीवन हे चाकोरीबद्ध झालेलं आहे आणि ह्या जीवनातील शिनवटा व कंटाळा दूर करून मनाला नवचैतन्य आणि ताजेपणा, त्याचबरोबर शरीराला जोम व कार्यशक्ती मिळवून देण्याचे प्रयोजन उत्तम मनोरंजनाद्वारे केले जाते. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये मनोरंजनातून आत्मिक समाधान मिळावं ह्या हेतूने ललित कलांचे विश्व मानवाने निर्माण करून घेतले आहे. नाटक ही कला जेव्हा उदयास आली तेव्हा त्यातून लोकांच्या मनातील भावभावनांचे प्रकटीकरण केले जाऊ लागले आणि म्हणूनच त्यातून नाटक साहित्य प्रकार कदाचित हा जो आहे हा विषयाच्या दृष्टीने अधिकच समृद्ध होत गेला आहे. ज्ञान आणि मनोरंजनाबरोबरच प्रेक्षक वर्ग स्वतःच्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नाते जोडण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला ते आपलेसे वाटत असते, आपले जवळचे वाटत असते, आपल्या जीवनाशी समरस वाटत असते. म्हणून कथा, कादंबरी, नाटक या सर्वच साहित्य प्रकारात समाजाचे त्या त्या काळातील चित्र रेखाटण्याचे सामर्थ्य असते. पण कथा,
कादंबरी, कविता या सगळ्या साहित्य प्रकारांपेक्षा नाटक हा साहित्य प्रकार खूप वेगळा आहे. बाकीच्या सर्व साहित्याचे आपल्याला वाचन करता येते, म्हणजे ते साहित्य प्रकार वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार असतो, म्हणून नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य म्हणजे संचारी भाव, म्हणजेच नाटकाच्या कथानकाला साजेशी अशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती, त्याला नेपथ्य असे म्हटलं जातं. तसंच काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश नाटकामध्ये होत असतो. सर्व कलांचा समावेश असतो. कथा आणि कादंबऱ्यांमध्ये फक्त लिहिणारा लेखक व वाचणारा वाचक हे दोनच घटक असतात, परंतु नाटकामध्ये मात्र लेखकाच्या लेखणीतून निघणारे जे शब्द असतात, या शब्दांना नट किंवा अभिनेता म्हणतो आपण, किंवा ते पात्र रंगवणारी ती व्यक्ती ह्या संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत विषय पोचवण्याचा प्रयत्न करत असतात, किंबहुना तो पोचवलाच जातो. 1843 साली सीता स्वयंवर हे रंगमंचावर आलेले मराठी आधुनिक नाट्य परंपरेतील पहिलं नाटक मानलं जातं. आधुनिक मराठी नाटकाचे जनक मानले जाणारे विष्णुदास भावे यांनी हे नाटक लिहिलेले आहे आणि त्याचबरोबर त्याचे प्रयोगसुद्धा केलेले आहेत, ते बसवलेलं आहे. 5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये या नाटकाचा पहिला खेळ सादर करण्यात आला. प्रत्यक्ष कृतीमधून समाजाला प्रेरणा मिळावी, मानव बनण्यासाठी सर्वप्रथम माणूस होणं खूप गरजेचं आहे आणि माणसातला माणूस जागा होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून याच जाणिवेतून महात्मा फुले यांनी साहित्याची निर्मिती केली आणि म्हणूनच 1855 साली त्यांनी तृतीय रत्न ह्या नाटकाचे लिखाण केले. त्या अगोदरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात ललित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशे इत्यादी कलाप्रकार नांदत होते आणि हेच कलाप्रकार पुढे जाऊन नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पोषक ठरले. आता नाटकाचे प्रकार कोणते ते आपण बघूयात. मुख्यत्वे नाटकाचे 3 प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे संगीत नाटक. संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत ह्या कलाप्रकाराच्या आणि नाटक या साहित्य प्रकाराच्या संकरातून निर्माण झालेला आहे. संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे. संगीत नाटकाची सुरुवात नांदी या गीत प्रकाराने होते. नांदीमध्ये विशेष करून ईशस्तवन आणि नाट्यदेवतेची स्तुती केलेली असते किंवा केली जाते. त्याचबरोबर बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर हे मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार, त्याचबरोबर गायक, नट आणि नाट्यशिक्षक देखील होते. आता अण्णासाहेबांना 31 ऑक्टोबर 1880ला संगीत शाकुंतल हे मराठी भाषेतील पहिले संगीत नाटक तयार केले. या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अजरामर संगीत नाटकांच्या परंपरेला सुरुवात झाली. त्याचबरोबर 18 नोव्हेंबर 1882ला संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग घेतला आणि ह्या दोन्ही नाटकांमुळे संगीत नाटक कलात्मक पातळींपर्यंत पोहोचले. भाषा सौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहज सोपे स्वाभाविक संवाद ह्या सगळ्यांमुळेच किंवा ह्या अशा सर्वच बाबतींमुळे या नाटकांनी एक मापदंड तयार केला आणि संगीताचा योग्य वापर ह्या नाटकांचे विशेष महत्त्व वाढवण्यास पूरक ठरला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण इथपर्यंतचा भाग अभ्यासला. संगीत नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य काय आहेत ते आपण पुढील तासिकेत अभ्यासूया. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.